नमस्कार, वास्तुशिल्प डेव्हलपर्स उमरगामध्ये आपले स्वागत आहे। काल चर्चा केल्याप्रमाणे ओन कन्सल्टन्सी म्हणजे स्वतःचं ऑफिस इस्टॅब्लिश करून तुम्हाला कशा वेगवेगळ्या टाइपने अर्निंग करता येईल तर ते आपण सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर सर्वात प्रथम तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं म्हणजे तुम्हाला ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर आलं पाहिजे। ऑटोकॅड थ्रू तुम्ही घराचे नकाशे वगैरे बनवू शकता। त्याच्या थ्रू तुम्ही प्लॅनिंग हा पार्ट सर्व काही 2D स्केच मध्ये करू शकता। हे एक झालं प्लॅनिंग वाला पार्ट। आणि त्याच्यानंतर 3D काढणे, घराचं 3D काढणे। तर 3D काढण्यासाठी तुम्हाला स्केचअप, 3D मॅक्स, लुमिओन असे सॉफ्टवेअर आहेत। तर त्याच्या थ्रू तुम्ही प्रॅक्टिस करून तुमची एक्सपर्टीज बनवू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही अर्निंग करू शकता 3D घरांच्या 3D बनवून। त्याच्यानंतर नगर परिषद अंतर्गत BPMS हे पोर्टल आहे ज्याच्या थ्रू तुम्ही बांधकाम परवाना काढून सुद्धा, ते एक सेक्टर वेगळा आहे, त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही करिअर घडवू शकता। घराचे बांधकाम परवाने काढून देऊ शकता। त्याच्यानंतर RCC स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स काढण्यासाठी तुम्हाला मास्टर्स इन स्ट्रक्चरल करावे लागेल आणि त्याच्या थ्रू तुम्हाला स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी सुद्धा प्रोव्हाइड करता येईल। त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता। त्याच्यानंतर सर्वे पार्ट मध्ये तुम्हाला टोटल स्टेशन, डम्पी लेवल हे अशा इन्स्ट्रुमेंट वापरून तुम्ही सर्वे वर्क करून देऊ शकता। त्या मशीनद्वारे तुम्ही घराचे मार्कआउट सुद्धा टाकू शकता, प्लॉटिंगचे लेआउट टाकू शकता, जमिनीचे अंडुलेशन्स वगैरे, कंटूर लेआउट्स वगैरे भरपूर ड्रॉइंग्स त्याच्यामध्ये तुम्ही एक वेळेस त्या सेक्टरमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही समजून जाईल। सर्वे वर्क मध्ये सुद्धा तुम्ही एक तुमचं करिअर घडवू शकता। त्याच्यानंतर बँक व्हॅल्युएशन हे एक सिव्हिल इंजिनियर अथॉराइज्डच असतं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर घडवू शकता। बँकेचे व्हॅल्युएशन रिपोर्ट देऊन तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर तर तुम्ही आहेच, तुम्हाला एक वेळेस सर्व गोष्टीचा अनुभव आल्यानंतर तुम्ही सुपरविजन, एका घराचं सुपरविजन करून सुद्धा तुम्ही ग्राहकांना कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करू शकता। त्याच्यानंतर क्वांटिटी काढणे, एस्टिमेट बनवणे, एका घराला लागणारं मटेरियलचं पूर्ण क्वांटिटी काढण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही तिथं सुद्धा तुमचं स्पेशलायझेशन करू शकता। हे असे बरेच, आता मी सांगितल्याप्रमाणे 8 पॉइंट सांगितलेले आहेत। हे 8ही सुद्धा पॉइंट थ्रू तुम्ही एक अर्निंग करू शकता। आणि असेच बरेच काही टिप्स अँड ट्रिक्स आम्ही सांगत जाईल तुम्हाला। जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या सिव्हिल इंजिनियर मित्रांना शेअर करा आणि आमच्या पेज वास्तुशिल्प डेव्हलपर्स उमरगाला सपोर्ट करा। धन्यवाद। केवल उनको ही यह सफलता मिल पाती है। आपका जैसा कर्म होगा वैसा ही आपको फल मिलेगा।